महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू आहे। सरसकट ओबीसी प्रमाणपत्राची मागणी त्यांनी केली होती, परंतु ती मागणी अमान्य केली आहे। मंत्रिमंडळ उपसमितीने मागणी फेटाळून लावली आहे। आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा जलसंपदा मंत्री राधाकिशन विखे पाटील यांना देण्याचा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते। नेमकं या ठिकाणी झालं तरी काय आपण बघूयात। इतर मागास वर्गातून आरक्षण तसेच मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी आणि कायद्याच्या कसोटीवर न टिकणारी असल्याने ती मान्य करता येण्यासारखी नसल्याची भूमिका शनिवारी या संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आली। आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा सर्वाधिक जलसंपदा मंत्री राधाकिशन विखे पाटील यांना देण्याचा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते। त्यामुळे मराठा आंदोलकांवरील तोडगा पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवर पडण्याचा शक्यता वर्तवल्या जात आहे। नेमकं मनोज जरांगे पाटील यांना उपोषण किती दिवस करावं लागेल या अजून निश्चित झालेलं नाही। राज्य सरकारने मराठा आंदोलनासंदर्भात जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकिशन विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली आहे। या समितीची शनिवारी 2 वेळा बैठक झाली। सकाळी झालेल्या बैठकीत समितीने जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी उच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना पाठवले होते, मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही। न्यायमूर्ती शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चेनंतर मंत्रिमंडळ उपसमितीची पुन्हा बैठक झाली। त्यापूर्वी समिती अध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते आहे। नेमकं बैठकीत झालं काय? उपसमितीच्या बैठकीत जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर विस्तृत चर्चा झाली। मराठा समाजात सध्या शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण असून त्यावर अजून न्यायालयाचा कोणताही निर्णय नाही। अशा वेळी एक आरक्षण असताना दुसरे दिल्यास दोन्ही आरक्षणाला धोका होऊ शकतो, अशी चर्चा झाल्यानंतर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। तरतूद अमान्य करण्याबाबत बैठकीत सहमती झाल्याचे समजत आहे। नोंदणीच्या आधारे दाखले वाटप करणे आवश्यक आहे का? नोंदणीच्या आधारे दाखले वाटप नाही होणार। मराठवाड्यात मराठा समाज कुणबी असल्याचे सुमारे 45,000 नोंदणी सापडल्या असून त्यामध्ये एकाच व्यक्तीच्या 3-4 नोंदणी आहेत। या नोंदणीच्या आधारे तब्बल 2,39,000 मराठ्यांना दाखले देण्यात आले होते। विदर्भात 14 लाख नोंदण्या सापडल्या असून त्या आधारे 2 लाख दाखले वाटप झाले आहे। अमरावती भागात 13 लाख नोंदण्या सापडल्या असून 1,75,000 वाटप झाले आहे। त्यामुळे या नोंदणीच्या आधारे सरसकट मराठ्यांना दाखले वाटप करता येणार नाहीत, अशी भूमिका सरकारने घेतली आहे। नेमकं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण किती दिवस चालेल हे आतापर्यंत सिद्ध झालेले नाही, परंतु जरांगे पाटील यांनी सांगितलेलं हैदराबाद गॅजेट्स आता मान्यता दिली आहे। त्यामुळे नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। चॅनलवर लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत जातात, त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवाय कुणीही जाऊ नका।